नमस्कार, माझे नाव लखन अनिल मिस्त्री. नमस्कार, माझे नाव जतीन परशुराम वेंगुर्लेकर. माझ्या शाळेचे नाव लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुळसुली. माझ्या मार्गदर्शक शिक्षकांचे नाव माननीय श्री विलास राठोड सर. भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाणात शेती केली जाते. या शेतीमध्ये काही मजूरदार घालावे लागतात. या मजूरदारांसाठी कोणतेही यंत्र बनवले नाही आहे. यासाठी मी एक यंत्र बनवले आहे. या यंत्राचे नाव आहे बहुउद्देशीय मजूर यंत्र. हे यंत्र बनवण्यासाठी मी एक प्लाऊड, 2 बिजागर, 2 पट्टी, 2 हुक, एक कंबर बेल्ट, 2 जुन्या दप्तराचे बेल्ट आणि एक फोम एवढे करून वापरले आहे. आणि याच्यासाठी पण लाईट, बटन, चार्जिंग करायला सोलार पण लावला आहे आणि 4 हुक लावले आहेत आणि एक प्लाय वापरला आहे. एवढे वापरून एक मी मॉडेल बनवले आहे. याचे फायदे आहेत की त्याचे फायदे कमी श्रमात जास्त काम होते, तसेच कमी वेळात जास्त काम होते. आपण हे यंत्र कुठेही वापरू शकतो. तसेच हे यंत्र फोल्डिंगचे आहे आणि हे यंत्र कमी खर्चिक आहे. अशा प्रकारे मजूर यंत्र आहे. या ठिकाणी आम्ही मजूर यंत्र बनवलेलं आहे. काय होतं की आपण जेव्हा घमेलं उचलतो तेव्हा घमेलाचं भान पूर्णपणे आपल्या डोक्यावर होतो. तोच भार डोक्यावरचं कमी करून आम्ही भार तो दोन्ही खांद्यावर घेतलेला आहे. त्याचं कारण की हे बघा, हे असं आहे. आम्ही हे अशा प्रकारचं मजूर यंत्र बनवलेलं आहे. जेव्हा आपण टोपली उचलणार किंवा एखादं घमेलं उचलणार, ते घमेलं डोक्यावर येणार आहे. पण त्याच्या डोक्यावर आलं तरी त्याचं ताण मात्र या ठिकाणी डोक्यावर येणार नाही. कारण आपलं डोकं पूर्णपणे काय होणार, या ठिकाणी अधांतरीच्या डोक्याच्या वरती अधांतरी राहणार आहे आणि डोक्याचा भार तो इथे राहणार आहे. टोपली माणूस इथे ठेवणार आहे. टोपली ठेवल्यानंतर उदाहरणार्थ आपण या ठिकाणी अशा प्रकारचे टप ठेवूया. टप आपण जेव्हा ठेवतो तेव्हा आरामात एखादा मजूर हात सोडून चालू शकतो. अशा प्रकारे हात सोडून चालू शकतो. त्याचबरोबर त्याच्या डोक्यावर कोणत्याही प्रकारचा ताण येत नाही आणि डोक्याला किंवा मानेला कोणतीही इजा पोहोचत नाही. त्यानंतर रात्रीच्या वेळी काम करण्यासाठी या ठिकाणी मी इथची लाईटीची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे एखादा मजूर रात्री पण आपलं काम करू शकतो. त्याचबरोबर हे यंत्र वापरल्याने डोक्यावर कोणतंही वजन ठेवल्याने आपले दोन्ही हात मोकळे राहतात. मानेचा कोणताही भाग होत नाही आणि आपल्या दोन्ही जो भार आहे तो आपल्या दोन्ही खांद्यावर होतो. त्यानंतर हे झाल्यानंतर हे आपण काढून ठेवू शकतो. हे आपण काय ठीक आहे, हे आपण काढून ठेवू शकतो. वाहतुकीला कुठे हे आपण नेऊ शकतो. त्यानंतर जर आपण बघितलं की कणसाची बोंड आहेत किंवा वरच्या पट्ट्यात गेलं तर मक्याचे कणसं आहेत, त्यानंतर ज्वारीचे बोंड आहेत किंवा बाजरी आहे, हे आपण तोडण्यासाठी या ठिकाणी टप लावणार आहोत. या ठिकाणी पाठीला 2 असे हुक लावले आहेत. या ठिकाणी अशा प्रकारे दोन्ही हुकला लावून मजूर काय करू शकतो, ओझं उचलू शकतो. म्हणजे या ठिकाणी परत दोन्ही खांद्यावर आपलं वजन येणार आहे.
आणि समोरचे दोन्ही हात टोटली फ्री राहणार. हे झाल्यानंतर मजूर जेव्हा काम करून दमतो त्यावेळी त्याला बसण्यासाठी याच यंत्राचा आपण स्टूल पण तयार करू शकतो, म्हणजे छोटासा बसण्यासाठी टेबल. ते प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवत आहोत. बघा अशा प्रकारे फोल्ड करून त्याच यंत्राचा वापर, दुसरं कोणतंही न वापरता त्याच यंत्राचा वापर करून फोल्डिंग करून आपण काय करू शकतो, या ठिकाणी लॉकिंग करण्यासाठी 2 असे हुक खिळे लावत आहोत जेणेकरून हलू नये म्हणून. बघा अशा प्रकारे हे या ठिकाणी स्टूल तयार झालं. ठेव समोर ठेव, समोर ठेव. या ठिकाणी मजूर काय करू शकतो, आरामात बसू शकतो. आता समजा मी या ठिकाणी बसतोय, माझा विद्यार्थी या ठिकाणी बसतोय, पर हा विद्यार्थी या ठिकाणी बसतोय, आरामात बसू शकतो किंवा वरती उभंही राहू शकतो. ह्याला कोणत्याही प्रकारचा ताण येत नाही. आरामात या ठिकाणी अशा प्रकारे बसू शकतो आणि थोडासा शरीराला आराम देऊ शकतो. अशा प्रकारचं हे बहुउद्देशीय यंत्र आमच्या प्रशासनाने तयार केलं आहे. धन्यवाद.